जर तुम्हाला म्हटलं की येत्या काही वर्षात तुम्हाला ऐकायला येणं बंद होणार आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना। पण जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध करत धक्कादायक माहिती दिली आहे। नेमके काय म्हटले आहे या अहवालामध्ये? खरंच हेडफोन्स किंवा इयरफोनच्या वापरामुळे आपल्याला किती भयंकर दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो? हेडफोनचा किती प्रमाणात आवाज सुरक्षित आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आजकाल रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर, कॉलेजेस, शाळा, ऑफिस, मॉल्स आपण अनेकदा पाहतो की बरेच लोक कानात हेडफोन्स लावून फिरत असतात। बाजारात विविध कंपन्यांची विविध आधुनिक शैलीचे हेडफोन्स उपलब्ध आहेत। पूर्वी असे हेडफोन्स वृद्ध लोकांच्या कानात दिसत होते कारण त्यांना ऐकायला कमी येत होतं। परंतु सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इयरफोन हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत। आता ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो गाणे ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इयरफोन वापरतो। पण हे आपल्यासाठी किती धोकादायक आहे ते त्याला कदाचित माहीतच नाही। जेव्हा आपण हेडफोन वापरतो तेव्हा कदाचित आपण त्याच्या दुष्परिणामांचा विचार करत नाही। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हेडफोन, इयरफोन आणि इयरबड्सचा आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होत चालला आहे। फॅशन म्हणा किंवा छंद म्हणा, या हेडफोनचा वापर भविष्यातील संपूर्ण पिढी बहिरी करेल। जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचे वय 12 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल। हेडफोन, इयरफोनमुळे दर 4 पैकी 1 व्यक्ती बहिरा होईल असे अहवालात म्हटले आहे। WHOच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या 12 ते 35 वर्ष वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक विविध कारणांमुळे बहिरेपणाच्या विळख्यात आहेत। यापैकी 25% लोक सतत इयरफोन, इयरबड्स किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत असतात। सुमारे 50% लोक मोठ्या आवाजातील संगीत, क्लब, डिस्कोथेक, सिनेमा, फिटनेस क्लास, बार किंवा इतर कोणत्याही मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळामुळे बहिरे होत आहे। हेडफोन किंवा इयरफोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजून घेऊ। इयरफोन किंवा हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो। कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल आहे, जी सतत ऐकून 40 ते 50 डेसिबल पर्यंत कमी होऊ शकते। तज्ज्ञांच्या मते हेडफोन लावून तासनतास गाणे ऐकणे कानांसाठी तसेच हृदयासाठी अजिबात चांगले नाही। यामुळे हृदयाची धडधड वेगाने होते, तसेच हृदयाचे खूप नुकसान होऊ शकते। हेडफोन किंवा इयरफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवते। बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास, निद्रानाश किंवा अगदी स्लीप ॲपनियाचा त्रास होऊ शकतो। इयरफोन थेट कानात लावला जातो, ज्यामुळे हवेच्या मार्गात अडथळा येतो। या अडथळ्यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीसह विविध प्रकारचा संसर्ग होऊ शकतो। त्याचबरोबर हेडफोनचा दीर्घकाळ वापर केल्याने व्यक्तीच्या सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। यामुळे ताण तसेच चिंताही वाढू शकते। हेडफोनचा नेमका किती प्रमाणात आवाज सुरक्षित आहे? कोणत्याही वैयक्तिक उपकरणांमधील आवाज पातळी 75 डेसिबल ते 136 डेसिबल पर्यंत असते। जरी ही पातळी वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न असू शकते, त्यामुळे याचा सरासरी आवाज 75 डेसिबल ते 105 डेसिबल दरम्यान असावा। सामान्यतः ॲपल वॉच जेव्हा डेसिबल 90 पेक्षा जास्त असेल तेव्हा अलर्ट जारी करते। कानांसाठी सर्वात सुरक्षित व्हॉल्यूम 20 ते 30 डेसिबल आहे। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।